मला घेणार नाही. आता अश्वाच्या मध्ये कोणी येऊ नये. ते रिंगण झाल्यानंतर सुद्धा आहे त्या जागेवरती उभं राहायचंय. कारण अश्वाच्या रिंगणानंतर आपल्याला इथे धूळ इथं दर्शनाकरता उपलब्ध आहे. प्रत्यक्ष आईसाहेब त्या अश्वावरती आरूढ असतात असं प्रतीक वैष्णव मानत असतात आणि आपण सगळे वैष्णव आहोत. ती धूळ आपल्या इथली माती नाही तर ती त्या धुळेला या अश्वाचा स्पर्श झाल्यामुळे ते प्रत्यक्ष बुक्का म्हणून आपण कपाळाला लावायचे. पण कधी एकदम शांततेत हे सगळं झाल्यानंतर आपण टाळकरी एक राहून त्या रिंगणाचा दर्शन घेतल्यानंतर मारू आणि सगळ्या कन्या जेवढ्या आहेत देवीच्या संस्थेतल्या त्या सुद्धा एक रिंगण खेळतील. आधी मुली खेळतील, नंतर सगळे टाळकरी मंडळी खेळतील. टाळकरी आणि अश्व सोबत आणि त्या मुली एक रिंगण. चला सध्या महाराज अश्व पहिल्यांदा अश्व हा मूळ धावपट्टीवरती भोसे सरकारांच्या द्वारा लवकर जातोय. आपण सगळ्यांनी त्या अश्वाला दुरूनच नमस्कार करून एकदा पुन्हा जय घोष करूया सगळ्यांनी. कुंडली तुकाराम 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 तुकाराम. अश्वांची रिंगण सोहळा झाला त्या धावपट्टीच्या आत या पांढऱ्या रेषेच्या आत या सगळ्या मुली. पांढऱ्या रेषेच्या आत आल्या का सगळ्या मुली? आता पूर्वी माझ्याकडे ध्यान द्या. जितकी ताकद आहे तुमच्यात ही परमेश्वराने आपल्याला पाय दिलेले मुक्ताबाईने. तसा वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी धावायचंय तसा अत्यंत वेगात या धावपट्टीवर आपल्याला पळायचंय. जर पळालो की जगातल्या कोणत्याही धावपट्टीवर वैष्णव खेळायला मोकळा आहे. तुम्ही 2-4 पावलं जर इथं मुक्ताबाई करता घातले तर जेव्हा जेव्हा पूर्वीवर तुमच्याकडे संकट येईल त्यावेळेला ही मुक्ताबाई हजारो पावलं टाकत तुमच्याकडे येईल. तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. इतकं कृपेनं हे भरलेलं दैवत आहे. कारण सगळ्या कन्यांनी इंद्रायणिका चालायचं नाही चालायचं नाही पळायचं पळायचं राग पडली तरी चालेल पळायचं. श्री मुक्ताई माऊली आहे त्या जागेवर घेतलं तुम्ही उभे राहा. लगेच मुलांनी जशी तुमची जागा त्या जागेवर उभे राहा. आता जेवढ्या वेगानं मुली पळाल्या त्याच्या दुप्पट वेग आपला सगळ्यांचा असला पाहिजे. सगळे जेवढे आणि तारकरी पताव ठरी तारकरी
इथून सगळे सुरुवात बाहेर चालते. हा टाळकरी जिथे आहे तिथून रिंगण करा आणि त्याच्या बाजूला जे मुली येस पासून सुरुवात करायची असेल आतमध्ये या.